डॉक्टर बाबासाहेब देशमुख महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स आणि शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. त्यांच्यासोबत आता आपण बातचीत करणार आहोत. तुम्ही वाड्या वस्त्यांवर फिरताय तालुक्यातील, जनतेचा प्रतिसाद तुम्हाला नेमका कसा मिळतो? खूप चांगला प्रतिसाद आहे. आता या ठिकाणी बघितलं तरी प्रत्येक वयोगटातील नागरिक, निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि निष्ठावंत मतदार या ठिकाणी आमच्या आत्ताच्या सभेसाठी उपस्थित होता. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक तळागाळातल्या गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी वर्गातल्या प्रत्येक वयोगटातल्या जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे. प्रत्येक जण स्वतःला उमेदवार समजून ही निवडणूक लढतोय. आपल्याला तालुक्याचा आमदार का व्हायचा आहे? परंपरा चालू ठेवायची आहे का? शेतकरी कामगार पक्षामध्ये स्पेस मिळाले म्हणून का? तालुक्याचा विकास झाला नाही आणि तो तालुक्याचा विकास तुम्हाला करायचा आहे, नेमकं कशासाठी? स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्षे इथल्या 3-3, 4-4 पिढ्यांची सेवा केलेली आहे. सेवा करत असताना निश्चितपणे या तालुक्याचा चेहरा मोहरा विकास करून बदलून टाकलेला आहे. मी राजकारणात येण्यामागचं कारणच हे होतं की ज्या 3-3, 4-4 पिढ्यांनी आबासाहेबांना मदत केली, सहकार्य केलं, आज त्यांचं दैवत नाही, नेता नाही आणि ती जबाबदारी कुटुंबातली कुणीतरी उचलली पाहिजे. आणि मग ही जबाबदारी कार्यकर्त्यांनी माझ्यावरती टाकली. मग मी माझं वैयक्तिक स्वतःचं जीवन, वैयक्तिक वैद्यकीय शिक्षण घेतलेलं करिअर बाजूला ठेवून मी गोरगरिबांची सेवा करण्यासाठी मी हे करिअर या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आलेलो आहे. तुमचे विरोधक असे म्हणतात की बाबासाहेब देशमुख हे 3 वर्षात आले, आता मागच्या 3 वर्षात तालुक्यात आले आणि त्यांनी असं काय केलंय? आणि असा प्रश्न केल्यानंतर तुम्ही भाषणामध्ये त्यांना उत्तर देत असता की बाबासाहेब देशमुखांनी तुमची झोप उडवल्या. आता त्यांची झोप उडाली की नाही मी त्यांना विचारेन, पण या तालुक्याचं आमदार होण्यासाठी आणि या तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी म्हणून तुम्ही काहीतरी नियोजन केलं असेल, काहीतरी तुमचं व्हिजन असेल आणि ते व्हिजन करण्यासाठी तुम्ही 3 वर्ष नक्कीच हे प्लॅनिंग करण्यासाठी अनेक रात्र जागला असाल. नेमकं काय व्हिजन आहे तुमचं? निश्चितपणे 2019 पूर्वी या तालुक्यातल्या 70% जमिनी ही ओलिताखाली आणल्या, त्या आबासाहेबांनी आणलेल्या. उरलेली 15 गावं आहेत. काही टेंबूचा भाग आहे, काही म्हैसाळचा भाग आहे. त्या शेत जमिनी सुद्धा ओलिताखाली आणण्याचं आमचं स्वप्न आहे. इथल्या गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी वर्गाला चांगली सुरक्षा मिळाली पाहिजे, माता भगिनींना सुरक्षा मिळाली पाहिजे. इथल्या तरुणांना हाताला काम देण्यासाठी मोठे प्रोजेक्ट उभा करण्यासाठी आम्ही भविष्यकाळात प्रयत्न करणार आहोत. चांगली शिक्षण या तालुक्यात मिळालं पाहिजे, चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. अशा वर्कर्स असतील, अंगणवाडी सेविका असतील, यांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे. बचत गटात काम करणाऱ्या महिलांसाठी सांगोला शहराच्या ठिकाणी एक चांगलं दालन झालं पाहिजे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आत्ताच दिव्यांगाचा प्रश्न निर्माण झाला. अशा विविध घटकातील लोकांच्या सेवा करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतोय. सांगोला तालुक्यातील तरुण उच्च विद्याभूषित आहेत, मात्र बेरोजगार आहेत आणि ते बेरोजगार असल्यामुळे अवैध धंद्याकडे वळत आहेत, व्यसनाच्या गर्तेत सापडलेत आणि तालुक्यात अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, असं देखील तुम्ही भाषण करताना बोलत असता. याला नेमकं जबाबदार कोण आहे? निश्चितपणे 60 वर्षात ह्या गोष्टी कधी घडल्याच नव्हत्या. दिवसाढवळ्या खून होत आहेत, वाळूचा बेकायदेशीर उपसा होतोय आणि त्यातून आलेल्या पैशातून गुन्हेगारी वाढते, व्यसनाधीनता वाढते. याला कारणीभूत मागच्या 5 वर्षात दोघांनी मिळून केलेला कार्यकाळ, ते दोघं जबाबदार आहेत. ही जनता सगळी निश्चितपणे 2 उमेदवार समोर आहेत, त्यांचं नाव घेऊन मला मोठं करायचं नाही ना कोणाला. आरोग्य हा मानवी जीवनाचा अत्यंत महत्वाचा विषय. तर सांगोला तालुक्यातील जनतेसाठी आरोग्य विषयक तुम्हाला या तालुक्यातील कोणत्या समस्या जाणवतात की त्यांना ह्या समस्या आहेत आणि त्या सोडवल्या पाहिजेत? या आरोग्याच्या विभागात तालुक्यात 56 पदं रिक्त आहेत. मागच्या 6 महिन्यामध्ये आरोग्य विभागाची भरती निघाली. त्या जाहिरातीमध्ये तालुक्याचं नाव नव्हतं. इतकी निराशजनक या दोघांनी या आरोग्य विभागाची निराशजनक कामगिरी केलेली आहे. आणि मग ती पदं भरणं, इथल्या तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्रामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं, नॉर्मल डिलिव्हरीज या प्राथमिक उपकेंद्रात आणि आरोग्य केंद्रात होणं गरजेचं आहे. ग्रामीण रुग्णालयात सीझरचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे.
ते होताना दिसत नाही. भविष्य काळात आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अकोला सारख्या PSC मध्ये 18 ते 20 लेप्रसी पेशंट, कुष्ठरोगाचे पेशंट सापडले. जवळजवळ 32 ते 36 ट्युबरक्युलोसिसचे पेशंट सापडले. याचा अर्थ ही आरोग्य सेवा व्यवस्थित देण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याच्यानंतरच्या मूलभूत गरजा आहेत. शिक्षण, आरोग्य आणि हाताला काम. निश्चितपणे आम्ही आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने देणार आहोत. मागच्या 3-3.5 वर्षामध्ये मी आणि अनिकेत दादांनी या तालुक्यातल्या जवळजवळ 3,500-4 हजार कुटुंबांना, त्यांच्या कुटुंबातल्या रुग्णांना त्या स्कीम मध्ये बसून ऑपरेशन करून दिलेले आहेत. काही ऑपरेशन स्कीम मध्ये बसत नव्हते. आमचे काही मित्र आहेत पुणे, मुंबई सारख्या शहरामध्ये, त्यांच्या दवाखान्यामध्ये मोफत त्यांचे ऑपरेशन करून दिलेले. येन प्रकारे इथल्या तालुक्यातला गोरगरीब कष्टकरी वर्गातल्या जनतेला एखादा पेशंट असेल तर त्याला चांगली आरोग्य सेवा देणं हा आमची ती नैतिक जबाबदारी आणि ती भविष्य काळात आम्ही देणार आहोत. तरुणांना रोजगार उपलब्ध कसा करून देणार तुम्ही पण अजून एक नवीन MIDC वगैरे काय तसं करणार? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी मागच्या काही वर्षांमध्ये 2 सूतगिरण्या उभा केल्या आणि त्याच्यातून इथल्या गोरगरीब जनतेला, तरुण तरुणींना हाताला काम दिलं. भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचेच प्रोजेक्ट उभा करणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊन तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. आम्ही इतरांसारखे पोकळ आश्वासन देत नाही आणि आमच्या पक्षाला ती सवय नाही. शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्याचे प्रश्न मांडत आलेला आहे, त्यांच्यासाठी लढा देत आलेला आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कोणत्या अशा समस्या आहेत की त्या तुम्हाला सोडवायच्या आणि शेतकरी समृद्ध होईल याच्यासाठी काय तुम्ही धोरणात्मक अशा प्रयत्न करणार? निश्चितपणे या तालुक्यामध्ये 92च्या सालानंतर कष्टकरी जनतेने आणि आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंब बागांचं उत्पादन जास्त झालं. डाळिंब बागांची लागवड जास्त झाली आणि डाळिंबांचं उत्पादन वाढलं. मागच्या 3 वर्षापासून डाळिंब बागा उद्ध्वस्त होत आहेत. जे तरुण सहकारी आहेत त्यांना या मागच्या 3 वर्षात या तालुक्यातल्या एखाद्या जरी शेतकऱ्याला 1 रुपयाचं अनुदान मिळालं असेल तर दाखवून द्या. मागच्या काळात ज्या वेळेस डाळिंबाचं नुकसान व्हायचं, तेल्यासारखे रोग यायचे, त्या वेळेस आबासाहेबांनी विधिमंडळामध्ये प्रश्न मांडून त्यांना अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे. आम्ही सरकारकडे मागणी करणार आहे की या तालुक्यात डाळिंबाचं उत्पन्न खूप जास्ती प्रमाणात होतं. भविष्य काळात ते होण्यासाठी या ठिकाणी एक संशोधन केंद्र असणं गरजेचं आहे. त्या डाळिंबावरती प्रक्रिया करून चांगले बाय प्रोडक्ट तयार करण्यासाठी प्रोजेक्ट असावे. या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. डाळिंब गेल्यामुळं कष्टकरी बळीराजा दूध व्यवसायाकडे वळलेला आहे. त्या दुधाला भाव मिळाला पाहिजे. शेतीचं पाणी, त्याचं नियोजन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी धरणे 100% भरली होती, पण आमच्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला, घाम गाळणाऱ्या बळीराजाला यांच्याकडून शेतीचं पाणी दिलं गेलं नाही. त्याचं नियोजन व्यवस्थित केलं असतं तर मानवनिर्मित दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली नसती. पण भविष्यात ते होणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. शहाजीबापू पाटील म्हणतात की मी तालुक्यात 5,000च्या वर काहीतरी कोटी निधी तालुक्यात आणला आणि तालुक्याचा सर्वांगी विकास केला. तर काय वाटतं तुम्हाला, त्यांनी विकास केलाय का? जनता इथं जनतेला विचारायला तुम्हाला काय वाटतं? जर विकास झाला असता तर स्वतःच्या घराकडे जाणाऱ्या दोन्ही नेत्यांनी, ते दोघं सोबत होते, 5,000 कोटी निधी आणताना, कामं करताना आणि त्याच्यात टक्केवारी घेताना, तर दोघांनी स्वतःच्या घराकडे जाणारा रस्ता चकचकीत केला असता. महोदाकडे जाताना गाडी कशी खुडून 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 करत जाते, तीच परिस्थिती कडलासमध्ये त्या मेन चौकात गुडघ्या एवढे खड्डे आहेत आणि तीच परिस्थिती जवळला जाताना इकडे एकदा कळणाय तिकडे एकदा कळणाय, अशी परिस्थिती या तालुक्यात आहे. आणि विकास काय केला? तुम्ही या 3 वर्षात सांगोला तालुक्यातील राजकारणात सक्रिय झाला, मग विरोधकाची भूमिका होती की त्यांनी जर ते काम करतायत, चुकीचं काम होत असेल तर ते त्याचा आवाज उठवण्याचं काम हे शेतकरी कामगार पक्षात होते विरोधक म्हणून. का झालं? निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाने त्याच्यावरती आवाज उठवला. हजारोच्या संख्येने ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या लाईटचा प्रश्न होता त्यावेळेस हजारोच्या संख्येनं शेतकऱ्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने मेळावा काढून आंदोलन केलं. त्याचबरोबर शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे.
त्याचबरोबर दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आंदोलनं केली. रस्ता नीट व्हावा म्हणून आम्ही रस्ता रोको केला, तर माझ्यासारख्यावरती आणि माझ्या असंख्य तरुण सहकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले. अशी दमदाटी या तालुक्यात वाढते. मागच्या 60 वर्षात कदापि असं झालं नव्हतं. भविष्य काळात भयमुक्त तालुका आणि भ्रष्टाचार मुक्त तालुका याच्यासाठी आम्ही निवडणूक लढतोय. दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आबासाहेबांसोबत एक 20-25 वर्ष काम केलं, ते त्यांच्या सोबत होते आणि ते असं म्हणतायत की आबासाहेबांचा राजकीय वारसदार कोण असेल तर स्वतः दीपक आबा साळुंखे असे म्हणतायत की मी असेल. तर तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत, अनिकेत देशमुख आहेत का दीपक आबा साळुंखे पाटील? मला असं सांगायचं आहे की ज्या 3-3, 4-4 पिढ्यांनी आबासाहेबांसोबत राहून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या मतदारसंघावर 60 वर्ष फडकवला, त्या निष्ठावंत कुटुंबातला प्रत्येक माणूस आबासाहेबांच्या विचाराचा वारसदार आहे. ही सांगोल तालुक्यातील तिरंगी लढत आहे असं बोललं जातं, मात्र तुमचा सामना कुणासोबत होईल असं तुम्हाला वाटतं? त्या दोघांपैकी आम्ही त्याचा विचार करणारी माणसं नाहोत. आम्ही प्रामाणिकपणे निवडणूक लढतोय. भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त तालुका करण्यासाठी निवडणूक लढतोय. महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालाय, त्याच्यासाठी निवडणूक लढतोय. कुणीही कितीही जण उभारले तरी मी 23 ऑक्टोबरला झालेल्या त्या मेळाव्यात सांगितलं होतं, कितीही रंगी होऊ द्या, या तालुक्यावर स्वर्गीय आबासाहेबांच्या नंतर लाल बावटा फडकवण्यासाठी इथला निष्ठावंत कार्यकर्ता, निष्ठावंत मतदार काम करणार आहे. आणि आज 4 दिवस फिरत असताना मला असं जाणवतंय की आमच्या प्रचाराच्या सभेमध्ये शेकडोंची गर्दी होते. काल तुम्ही नाझऱ्याची सभा बघितली असेल, त्याच्या अगोदर जवळ्याची बघितली असेल, त्याच्या अगोदर शिरबावीची बघितली असेल. निश्चितपणे ही निवडणूक सांगोला तालुक्यातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी हातात घेतलेले. त्याच्यामुळं कुणाविरुद्ध लढायचं आणि कसं लढायचं ह्याच्यापेक्षा आम्हाला लाल बावटा फडकून आबासाहेबांना श्रद्धा. तुम्ही 3 वर्षापूर्वी सांगोल्याच्या राजकारणात सक्रिय झालात. 2019ला डॉक्टर अनिकेत देशमुख हे उमेदवार होते शेतकरी कामगार पक्षाचे, आणि मागच्या 3 वर्षाच्या दरम्यान तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षामध्ये काय काय चाललं होते अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. तर खरंच अनिकेत देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख आणि तुमच्यामध्ये शीतयुद्ध सुरू होतं का विरोधकांना दिशाभूल करण्यासाठी हा बनाव होता? कसं असतं, राजकारणात काही चाली उघड करायच्या नसतात. ज्याला फटका बसतो त्याला कळालंय की शीतयुद्ध होतं का चाली होत.